पहिला क्वेश्चन आहे गरम तारा. झालेलं सॉंग आहे तरी गेस होत नाही. ओके टाइम होता. सो सो हे आनंद अश्रू आहेत आणि तुमच्या सर्वांचं प्रेम आहे. सो सरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. Cheers for today's special Vedant sir. Hip hip! Hip hip! Hip hip! Thank you so much.
ओके, काही क्वेश्चन्स आहेत. त्या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला द्यायचे आहेत. तुम्हाला जर आन्सर असेल मॉमचा हँड रेज करायचा आहे आणि आन्सर असेल. सिलेक्शन झाल्यानंतर पहिला फोन कोणाला केला? ओके, सो सर्वात जास्त लहानपणापासून तुझ्यासाठी गिफ्ट्स कोणी आणलेले आहेत? सरप्राईज गिफ्ट्स कोणी आणलेले आहेत? गिफ्ट्स. आणि 12th ला घवघवीत यश संपादन केलेलं आहे. वेदांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ओके, सो स्ट्रिक्ट पॅरेंट्स कोण आहे? ओके, ग्रेट. सो या दोघांपैकी ओके, सो लहानपणी तुला जास्त मोटिवेट क्रिकेटसाठी कोणी केलं दोघांपैकी? तुझ्यामध्ये ते स्पार्क कोणी ओळखला? सो थँक्यू सो मच. आपण असतो अपोज. सो तीच अपोज कोणी केलेला आहे? अपोज झाला की सगळ्यांचा सपोर्ट होता? ओके, म्हणजे आन्सर त्यांना द्यायचा. अपोज कोणी केलं? ओके, सर आपण रिझन ऐकूया का? म्हणजे चिंता होती, काळजी होती, फ्युचरचं टेन्शन होतं मॅम? ऍक्च्युली म्हणजे क्रिकेटचं शेड्यूल तसं खूप हेक्टिक आणि तो लहानपणापासून असा बारीकच आहे, तर त्याच्यामुळे थोडी काळजी पण वाटायची की हा कसा करेल, त्याला जमेल का आणि तो बॅलन्स करेल का पुढे जाऊन, की क्रिकेट आणि हे अभ्यास ह्या दोन्ही गोष्टी तो बॅलन्स कसा करेल. बरं, क्रिकेटमध्ये जी आता जी आपण कॉम्पिटिशन बघतो ती कॉम्पिटिशन मध्ये तो तरेल का, या सगळ्या गोष्टींमुळं माझा थोडासा विरोध होता. पण ही हॅज डन इट, ही हॅज बॅलन्स्ड इट व्हेरी वेल. म्हणजे त्यांनी त्याचं 12th पण त्याच्यानंतर दोन्ही मॅचेस. आणि मला एक गोष्ट सांगायची आहे की त्याचे जे नॅशनल्स पॅरलली चालले होते, म्हणजे तो तिकडे पण आणि इकडे पण. म्हणजे जेव्हा तो खेळून यायचा असे अक्षरशः त्याचे डोळे तारवटलेले असायचे आणि तरी तो रात्री माहित नाही, आम्ही तर झोपून जायचो, तो त्याचा अभ्यास करायचा. आत्ताच्या ज्या कॉन्ट्रीब्युशन. सो आईची काळजी असते सगळ्यांना. सो ज्यांनी सपोर्ट केलेला आहे. सो बेहतर से बेहतर की तलाश करो, मिल जाए नदी तो समंदर की तलाश करो, टूट जाता है शीशा अक्सर पत्थर की चोट से, टूट जाता है शीशा अक्सर पत्थर की चोट से, टूट जाए पत्थर ऐसा शीशा तलाश करो. सरांना विचारूया हा सपोर्ट काय होतो मनामध्ये त्यांच्या. सो फ्यू वर्ड्स मध्ये सर प्लीज. नमस्कार सर्वांना. जसं तिने सांगितलं, लहानपणापासून मी प्रयत्न करत होतो की याचं स्पोर्ट्समध्ये करिअर कसं होईल. आम्ही वेगवेगळे स्पोर्ट्स ट्राय केले, म्हणजे कुस्ती केले, त्याच्यानंतर जिम्नॅस्टिक केलं, बॅडमिंटन, टेनिस. पण नंतर आम्हाला जाणवलं त्याला क्रिकेटची जास्त आवड. मग तिथून आम्ही त्याला प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली. तो बोलल्याप्रमाणे त्याला जे किट आणणं होतं ते साधारण त्याची 9 किंवा 10 वर्षाचं असताना आम्ही आणून दिलं आणि आम्हाला दिसलं की त्याच्यात तो स्पार्क आहे आणि त्या पद्धतीने त्याची ही जर्नी पूर्ण झाली आणि सक्सेसफुली कंप्लीट झाली. प्राऊड ऑफ यू वेदन. थँक्यू सो मच. सो प्लीज हॅव अ सीट. सो आपण ही जर्नी पाहणार आहोत, सुंदरसा व्हिडिओ पाहू. सो वेदांत सर पण पूर्ण म्हणायचं, नीट म्हणायचं. हां हां, म्हण. आता अक्षर आली. छान बोलणं.
गाड़ी का नाम है रेलवे द सुपर रेलवे। दूसरी गाड़ी का नाम ग्रीन द रेड ग्रीन बॉम्ब। तीसरी गाड़ी का नाम है फरारी द रेड मोटर का बॉम्ब को तोड़ा। हे फरारी मोटर बॉम्ब, तुम यहाँ पर छोटी गाड़ी हो, तुम नहीं जीत सकती। मैं तो 1000 मैचेस करने वाली हूँ। ओ नो, देखो ग्रीन मोटर बॉम्ब तो अपने प्लेन अटैक से रेड मोटर बॉम्ब को। आज या ठिकाणी आपण एक अशा आगळ्या वेगळ्या सेलिब्रेशनला इथं हजर आहोत. आपण भरपूर वेगळ्या प्रकारचे सेलिब्रेशन बघितलेले असतात. कुणाचा वाढदिवस असतो, कुणाचं अकॅडमिक सक्सेस असतं. वेदांची आज जी सक्सेस पार्टी काहीतरी आगळी वेगळी आहे ती या अर्थाने की त्याचं जे आवडतं फील्ड आहे क्रिकेट आणि त्याचबरोबर त्याचं अकॅडमिक शिक्षण या दोन्ही फ्रंटवर त्याने स्वतःला सिद्ध केलं आहे आणि यश मिळवलं आहे. त्याबद्दल सर्वांनी त्यासाठी टाळ्या वाजवा. एक आपण मिडल क्लासमधले कुटुंब आहोत आणि चांगली नोकरी मिळावी ह्याच विचारसरणीची लोक आहोत आणि एवढा पुढे संघर्ष करतोय त्या काळ लोकालीचं हे नक्कीच आपल्याला पुढच्या काळामध्ये आपल्याला वेदांत हा इंडियन क्रिकेट टीममध्ये IPL मध्ये नक्कीच बघायला मिळेल. प्रसंग येतात आपल्याला दुसरं खचायला होतं. मी पण त्याचे काही क्षण बघितले. मी बेसिकली मुंबईला असतो पण माझी पोस्टिंग सध्या पुण्याला असल्यामुळे माझं जाणं येणं असतं घरी. पण मला त्याचं एकच सांगणं आहे की जे स्वप्न बघितले ना बर्ड्स आहे तेच स्वप्न बघतो, बाकी काहीच बघू नको. डोंट डिस्ट्रॅक्ट. 100% ते पूर्ण होईल. आणि या ठिकाणी आपण त्याचे वेलविशर्स आहोत. संदीप, कृपाली, आपण सगळे कुटुंबीय आपण आज या ठिकाणी ठरवूया की आपण एक स्पेस क्रिएट करूया. त्यासाठी आपणही ते स्वप्न त्यासोबत बघूया आणि आपणही जगूया. त्याला खचू द्यायचं नाही, त्याला त्या स्वप्नापर्यंत घेऊन जाऊया. आणि जेव्हा तो क्रिकेट टीममध्ये असेल त्याविषयी सुपर डुपर पार्टी करूया. थँक्यू. थँक्यू सो मच. नमस्कार, मी वनिता बिडवई, मी वेदांतची आजी. तर त्याच्यासाठी काही शब्द. हारण्याची पर्वा कधी केली नाही, हारण्याची पर्वा कधी केली नाही, जिंकण्याचा मोहही कधी केला नाही. नशिबात असेल ते मिळेलच, नशिबात असेल ते मिळेलच, पण करणे कधी सोडणार नाही. तर असा हा आमचा लाडका वेदांत रुपाली संदीप कांपिळे. तर मी आमची बहीण, जसं आता भाऊच होता माझा, तर रंजना अक्का, आम्ही तिचा संघर्ष पाहिला आणि तिची आठवण काढून मी आज 2 शब्द बोलणार आहे. आम्ही लहानपणापासून पाहत आलोय वेदांतला आणि ह्या हॉलमध्ये उपस्थित असलेले प्रत्येक व्यक्ती त्याला ओळखत असेल चांगल्या प्रकारे. तर असा हा वेदांत लहानपणापासूनच लाजरा, बुजरा, गोड, कमी बोलणारा, आपल्या प्रश्नांना फक्त उत्तर देणारा. Today I want to tell you, so Vedant, the spinner, Vedant, the obedient boy of his parents, but Vedant, the IPL player of India and Indian team, is our dream. I'm extremely proud of him, and I have Poonam man and we have Parvati man on this side also. So thank you. Your teachers are here to bless you. Your gurus are here. Your parents of the Akshara family as well.
जसं राजू गोपाल सर म्हणले क्रिकेटर जास्त बोलत नाही, जसं मी पण कोच आहे क्रिकेटचा. आम्ही स्कूलसारखं जसं मॅमनी खूप छान आहे सर वेदांचं सविस्तर थोडक्यात आणि एकदम छान जसं दिलं क्रिकेटला पटकन होतं बोलता येतं, असं टाक तसं टाक, इकडे तिकडे जा, असं व्यायाम कर वार्मअप कर. तर हे बोलणं अवघड आहे आणि अचानक सांगितलं तरी पण वेदांसाठी भरपूर जणांना मी सांगेन की वेदा माझ्याकडे पहिल्यांदा जेव्हा आला तेव्हा जसं त्याची आई म्हणली खूप बारीक होतं, बरोबर. त्याचे वडील त्याला घेऊन आले होते, पण वेदांकडे एवढंच होतं जसं तुम्ही म्हणलं सिन्सिअर ओबेडंट आणि हार्ड वर्किंग दिसला मला तो. आणि तिथून त्याची जी जर्नी झाली, मला वाटतं 10 वर्ष 10-11 वर्ष होते तेव्हा इकडे आलेला. मी थोरगावला अकॅडमी तिथे घेत होतो बारणे अकॅडमीला तेव्हा आलेला. पण तिथून आज तो हे दोघं जे सांभाळून केली आज तुम्हाला सगळ्यांना इथे यायला लावलं, तर हॅट्स ऑफ वेदन. आणि वेदनसाठी जोरदार काय आहे आपण, कारण का हा सोपं नाही लोकांनी क्रिकेटर आहे किंवा पण 12th मध्ये 79% इन सायन्स. क्रिकेट अवघड आहेच, पण जसं नाव म्हणलं ची स्ट्रीम ती पण CBSE, इट्स नॉट इझी. आणि वेदांत तो हे करून दाखवस. आणि आमच्या अपेक्षा अशाच आहेत की सगळ्यांच्या जसं की अजून तो पुढे असेल. आता 2019 आहे, त्यानंतर 23 सिनियर सगळे आहे. थँक्यू मनीष सर. यशेश एकदा ठीक आहे मम्मी तर अभ्यासात आहे, पण या दुरुस्तीसाठी काय हा कधी फार मारत नाही, या उभं राहा या माणसासाठी टाळा वाजवा, कारण का हा पहिल्यापासून त्याच्या पाठीशी आहे. मॅच वेदांत खराब खेळला, चांगला खेळला किंवा अतिशय चांगला खेळला तरी ॲज अ बाप मी बघितल्या भरपूर वेगळे बघितले, थोडे थोडे येतात नंतर सोडून जातात. पण या माणसाने जो म्हणजे मम्मीचा आहेच हातभार, मम्मीला मी वेगळे ठेवत नाही, पण क्रिकेटसाठी जो हातभार लावला तर असेच पेरेंट्स असे त्यामुळे मला वाटतं. थँक्यू 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 व्हेरी मच. थँक्यू थँक्यू सर. मनीष सरांनी जसा उल्लेख केला की सरांनी मारायची आहे. उभं राहून हक कर ना डायरेक्टली एकदा, दोघांना वेगवेगळे हक कर, वेगवेगळे हक कर. एक इंडिव्हिज्युअल करायचं, एकदा आईला आणि नंतर ऑब्विसली पप्पाला. सो पहिलं कुठे त्यांनी शिक्षणातून त्यांना डायव्हर्ट केले आणि बाहेरून कोचिंग क्लास लावून त्यांचं शिक्षण चाललं. पण इथं वेदांचं खूप अभिनंदन करायचं असं हे सायन्स घेतले आणि त्याच्यामध्ये पण त्यांनी 79% मार्क्स पडले. शिक्षण आणि क्रिकेट हे दोन्ही आत्ता तरी मुलं करत नाही आणि त्या अक्षरा इंटरनॅशनल स्कूलचं अभिनंदन. आणि ते शिक्षक तिथं खूप प्रामाणिक त्यांचा सपोर्ट, कारण माझी मुलं अक्षर चांगल्या पद्धतीने परिणाम करू शकतात. संस्कार छान पद्धतीने असतील आणि मुलांवर त्या पद्धतीचे आपले विचार देखील अंमलात येत असतील तर मुलं किती छान करिअर करू शकतात हे उदाहरण आपण पाहतो. हे आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी उदाहरण आहे. माझी आई, माझे वडील यांच्या आशीर्वादानंतर हे माझ्या मुलाला जे यश भेटले त्या यशाच्या आनंदात तुम्ही सहभागी झालात, उपस्थित झालात, याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाची संकल्पना ही माझ्या सौभाग्यवतीची. तिने ही संकल्पना 3 आठवड्यापूर्वी मांडली आणि त्याच्यानंतर हे प्लॅनिंग सगळं चालू झालं. मी तिचे पण आभार मानतो. माझ्या मुलाचं करिअर, स्पोर्ट्स करिअर हे वयाच्या 9व्या वर्षापासून चालू झालं. क्रिकेटचे पाय करू किंवा जे धडे त्यांना दिले, कोतवाल सर असतील, मनीष सर आहेत, हॅरी सर आहेत, तिकडे गणेश सर पण मला दिसतात. तर या सर्वांनी मोलाचं मार्गदर्शन केल्यानंतर आज हे यश मला बघायला भेटतं. अकॅडमिक करिअरबद्दल बोलायचं झालं तर अक्षराच्या प्रिन्सिपल मॅम आहेत, इथं टीचर्स आहेत, साधे मॅडम आहेत. या सर्वांनी त्याचं स्पोर्ट्स करिअर करताना अकॅडमिक्समध्ये तो कुठं मागं पडू नये याची त्यांनी काळजी घेतली. त्याला मार्गदर्शन केलं, त्याचे एक्स्ट्रा सेशन घेतले, त्याबद्दल मी त्यांचं पण खूप आभार आणि धन्यवाद मानतो. तसेच आज या कार्यक्रमाला आमच्यावरती, कानपे कुटुंबावरती, वेदांतवरती प्रेम करणारे गंगावरम पार्क
ऑस्टिन पार्क, माझे मित्रमंडळी हे सर्वजण उपस्थित राहिले. त्यांनी हा बहुमूल्य त्यांचा वेळ आमच्या या कार्यक्रमाला दिला, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो, धन्यवाद मानतो. आणि लास्ट बट नॉट लिस्ट माझा मुलगा वेदांत, आज त्यांनी जे यश मिळवलंय त्याच्यामुळं आमच्या दोघं नवरा बायकोंना हे व्यासपीठ लाभलंय आणि त्या व्यासपीठावरती उभं राहून आज मी तुमचे आभार मानतोय. याबद्दल मला त्याचे पण खूप खूप धन्यवाद मानायचे. प्राऊड ऑफ यू अँड आय लव्ह यू सो मच. थँक्यू. त्याच्याबद्दल सगळे बरंच काही बोललेत, पण मला थोडंसंच बोलायचं आहे, जास्त वेळ घेणार नाही, ऑलरेडी उशीर झाला आहे. थँक्यू सगळ्यात पहिल्यांदा, तुम्ही तुमचा अमूल्य रविवारची संध्याकाळ आमच्याबरोबर घालवली. थँक्यू व्हेरी मच. संत तुकाराम महाराजांची एक ओवी आहे, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. पण गुंडा म्हणजे गुंड मवाली नाही, गुंडा म्हणजे कर्तबगार, हुशार, कर्तृत्ववान, हे त्या ओवीत तुकाराम महाराजांनी सांगितले. आणि वी आर ब्लेस्ड की आम्हाला वेदांतसारखा, म्हणजे आम्ही त्याच्यावर अष्टपैलू, म्हणजे जे पैलू हिऱ्यावर पाडायचं काम करतात, त्याचे टीचर्स, त्याचे कोचेस, त्याचे फ्रेंड्स आणि सगळे नातेवाईक, बाकी इतर सगळे. तर तुमचे खूप खूप अगदी मनापासून धन्यवाद. आणि ही इज द बेस्ट अँड ही डिझर्व्स दी बेस्ट. म्हणून त्याच्यासाठी काहीतरी खूप छान करायचं. हे तो जेव्हा नॅशनल्स खेळून आला ना, तेव्हापासून माझ्या डोक्यात घोळत होतं, पण ते थोड्यामध्ये काही कारणांमुळे ते डिले झालं. पण म्हणजे माझ्या एक्सपेक्टेशन्स प्रमाणे त्याची जी सक्सेस पार्टी विच ही डिझर्व्स ती झाली. आणि त्याच्यात ज्यांचं कॉन्ट्रिब्युशन होतं त्यांची सगळ्यांची नावं तर घेतली. पण आता सगळ्यात महत्वाचं, वेदांत, तुला मला सांगायचंय, ह्या सगळ्यांच्या अपेक्षा तुझ्या खांद्यावर आल्यात. आता तुझी जबाबदारी खूप मोठी वाढली. हे जे यश आहे, आत्ताचं, ह्या यशाने तू हुरळून जाऊ नकोस. मला गॅरंटी आहे तू नाही जाणार. आणि तू ह्या सगळ्यांच्या इथे बसलेल्या प्रत्येकाच्या मनात जी आज अपेक्षा, तू एक माइलस्टोन सेट केलाय, तो माइलस्टोन तुला अचीव करायचा. मला अजून एक छोटासा आभार मानायचा आहे. आपल्यासमोर नम्रता आहे, तिची टीम आहे जी मागच्या 4 दिवसापासून हे एव्ही आणि या सेलिब्रेशनच्या तयारीसाठी काम करतात. मला अमोलचे पण आभार मानायचे. खूप अचानक सांगितल्यानंतर अमोलनी हा बहुमूल्य वेळ दिला आणि आजच्या कार्यक्रमाची सूत्र सांभाळली. आणि शेवट मला असं करायचं आहे की तुम्ही जे सर्व इथं उपस्थित राहिले, तुमचा आशीर्वाद, तुमचं प्रेम असंच वेदांवरती राहू द्या आणि आम्हाला हा आनंद परत मिळून. मला एक गोष्ट अगदी म्हणजे मनपूर्वक इथं नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे ही जी नम्रता दिसतीये ना, तिचं 2 दिवसापूर्वी ऍक्सिडेंट झाला होता. ती पडली, तिच्या हाताला फ्रॅक्चर झालं. त्याच्यामुळे आज हे व्हिडिओचं वगैरे जे काम आहे ते आज संध्याकाळी पूर्ण झालं. तिचा हात दुखत होता, तरी रात्री तिने बसून एडिटिंग रात्री 2 वाजेपर्यंत केलं. मग मला इकडे आल्यावरच कळलं की कसं होतं काय होतं. थँक्यू सगळ्यांना, सगळे आल्याबद्दल.
माझे सगळे कोचेस मनीष सर, हॅरी सर, कोतवाल सर, महाजन मॅम, शर्वानी मॅम, पूनम मॅम, मिर्झा मॅम यांनी सगळ्यांनी खूप सपोर्ट केला मला आणि थँक्यू. ह्यांचं सगळं क्रेडिट तुम्हाला पण आहे. सगळ्यात जास्त क्रेडिट मम्मी पप्पांना, सगळ्या नातेवाईकांना. आई बाबांनी कुठली टाकला तुला बोट केलं. सो कुणाचंही नाव घ्यायचं राहिलं असेल वेदांकडनं तर समजून घ्या, कारण वेदांच्या भावना आता खूप शब्दात व्यक्त करू शकत नाही येतो. सो थँक्यू सो. Hi Vedant, congratulations for the amazing result जे तुला बोर्ड्समध्ये भेटलाय अँड ऑल्सो फॉर प्लेइंग इतक्या मोठ्या लेवलपर्यंत इन क्रिकेट. आय एम प्रिटी शुअर हे दोघं सोबत मॅनेज करणं वॉज हार्ड अँड त्याच्या मागे तुझं खूप हार्डवर्क असेल अँड वी आर रिअली प्राऊड ऑफ यू अँड आय एम शुअर तुला फ्युचरमध्ये तू जे काही ड्रीम केलं आहे यू आर गोइंग टू अचीव इट अँड मिस यू बाय. अपनों का प्यार क्या कहना. मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना. खिले खिले चेहरे से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना. खिले खिले चेहरे से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना. ऐ दिल लाया है बहार अपनों का प्यार क्या कहना. मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना. हम तुम यूं ही मिलते रहे महफिल यूं ही सजती रहे. बस प्यार की यही एक धुन हर सुबह शाम बजती रहे. गले में महकता रहे प्यार भरी बाहों का हार क्या कहना. खिले खिले चेहरे से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना. ऐ दिल लाया है बहार अपनों का प्यार क्या कहना. मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना. खिले खिले चेहरे से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना. खिले खिले चेहरे से आज
गो